एक होता राजा. मराठी स्टोरी इन्स्पायरेशन. राजा मंगेश नीलम मनावर राज्य. हॅलो हॅलो राजे, हा बोल ग. अरे तुझा आवाज क्लिअर येत नाही आहे. हॅलो, थांब जरा, बाहेर येऊन बोलतो. राजेश ऑफिसच्या बाहेर आला. हा येतो आहे. का आवाज आला आता? बोल मग. हा आता येतो आहे क्लिअर. कसा आहेस तू? मी ठीक आहेस. आणि तू कधी आलीस? केरळ ट्रिप करून फोटो बघितले तुझे, सगळे फोटो छान आहे. हा हो का? तुला तर सगळेच फोटो आवडतात माझे. असा एकतरी फोटो आहे का जो तुला आवडला नाही? सांग. ते तर नाहीच, कारण तू दिसते सुद्धा छान. मग चांगलेच असणार ना फोटो. त्यावर नीलम हसली. तू पण ना राजेश. बरं ते जाऊ दे, तुला एक गुड न्यूज सांगायची आहे. राजेशला त्याच्याच टेन्शन होतं. हा बोल. जरा सासरत बोलला राजेश. अरे लग्न ठरलं माझं. राजेशच्या मनाला लागलं कुठेतरी. हो तेवढंच बोलला राजेश. अरे हो, काय अभिनंदन नाही करणार का? हां हो, कॉंग्रॅच्युलेशन नीलम. राजेश उगाच आनंदाचा आवाज आणत बोलला. चल तुला नंतर कॉल करतो, बॉसने बोलवलं आहे. राजेश खोटंच बोलला. ओके बाय, देन भेटू संध्याकाळी, म्हणत नीलमने कॉल कट केला. तसाच थोडा वेळ उभा होता राजेश. नीलमचं लग्न ठरलं कधी? कळलंच नाही मला. तिने तरी सांगायचे होते ना मला. तिला ते सांगायचं महत्वाचं वाटलं नसेल मला कदाचित. राजेश विचार करत उभा होता. अरे राजा, मागून कोणीतरी आवाज दिला. तेव्हा राजेश भानावर आला. मंगेश होता तो. अरे राजा, इकडे काय करतोस तू? चल ना, लंच टाइम झालाय. जेवायची नाही का? राजेशची भूक पळून गेली होती. नको रे, भूक नाही. तू जा जेवून घे. टिफिन आणला नाहीस का? नसेल तर माझ्याकडे आहे, तो अर्धा अर्धा शेअर करू. चल टिफिन आहे रे. पण मंगेशने ओळखलं. राजेश जरा नाराज आहे. ते काय झालं राजा? काही नाही, जा तू जेवून घे, मी येतो आता. थोड्या वेळाने मंगेशने त्याला जबरदस्ती केली नाही. मग तो गेला आत. ऑफिसमध्ये राजेश बाहेरच थांबला विचार करत. आज सगळा दिवस राजेश कसल्याशा विचारात होता. मंगेशला कळलं ते त्याने पुन्हा त्याला विचारलं नाही. संध्याकाळ झाली. ऑफिसमधून निघायची वेळ. मंगेश राजेश जवळ आला. राजा. राजेश तसाच बसून खुर्चीवर. ए राजा, मंगेशने पुन्हा हाक मारली. हा काय झालं? अरे निघू ना, घरी चल. हा सामान आवरतो मग निघू. राजेशने पटपट सामान आवरले आणि निघाले दोघे. बस स्टॉपवर पोहोचले. ऑफिस ते बस स्टॉप 10 मिनिटाचा रस्ता. या वेळात राजेशने एक शब्द काढला नाही तोंडातून. मंगेश सुद्धा काही बोलला नाही. मग 5 मिनिट झाली असतील तिथे येऊन. अचानक नीलमची गाडी आली समोर. हे नीलम. मंगेशने नीलमला हाक मारली. धावतच गेला गाडीजवळ. अरे कधी आलीस केरळवरून? पहिला गाडीच्या आत तर ये, घरी सोडते दोघांना. मंगेश पटकन जाऊन बसला गाडीत. राजेश तसाच उभा बस स्टॉपवर. नीलम आणि मंगेश एकमेकांकडे पाहून लागले. मंगेश गाडीतून उतरला. अबे राजा, ए राजेश, चल ना पटकन, नाहीतर ट्रॅफिक जाम होईल पुन्हा. मनात नसताना राजेश गाडीत मागच्या सीटवर जाऊन बसला. आता ही सुद्धा नवलाईची गोष्ट होती नीलम आणि मंगेशसाठी. नीलम सोबतच म्हणजे तिच्या बाजूलाच बसायचा गाडीत नेहमी, आणि आज चक्क मागच्या सीटवर. मंगेश पुढे बसला. नीलमने राजेशकडे एक नजर टाकली आणि गाडी सुरू केली. बरं, कधी आलीस आणि कशी आहेस केरळ ट्रिप? मंगेशने विचारलं. धम्माल रे, काय मस्त वातावरण असते रे तिथे, म्हणजे शब्दात वर्णन करू शकत नाही असं ब्युटिफुल एन्व्हायरमेंट. अरे राजाने फोटो दाखवले नाही का रे राजा? राजेश गाडीच्या बाहेर बघत होता. त्याचं लक्ष बाहेरच होतं, त्याच्याच दुनियेत. मंगेश राजेशकडे बघत होता. नीलमला कळलं नाही की राजेश का उत्तर देत नाही ते. विषय बदलण्यासाठी मंगेश बोलला. बरं झालं तू भेटलीस ते, नाहीतर अजून किती वेळ बसची वाट पाहावी लागली असती. देव जाणे, मग तिथून ट्रेनची वाट बघायची. कटकट नुसती. आज आरामात घरी नको नीलम, स्टेशनला सोड. खूप वेळाने राजेश पहिल्यांदा बोलला. अरे स्टेशनला कशाला? सोडते ना घरी. नको, तुला लांब पडेल ते. काहीच काय राजा, इतर वेळेस सोडते ना घरी दोघांना. तेव्हा असं बोलला नाहीस कधी. तसं नाही, पण आज लवकर जायचे आहे घरी. ट्रेनने लवकर पोहोचेन कारपेक्षा. राजेश मित्रा, कारने आरामात जाऊ की? मंगेश मध्येच बोलला. तुला कारने सोडेल ती, मी ट्रेनने जातो आहे, राजेश बोलला. मंगेश गप्प झाला. नीलमने दोघांना स्टेशनला सोडला आणि ती गेली पुढे निघून. कॅरेक्टर्स नीलम, राजेश आणि मंगेश, तिघे जवळचे मित्र. त्यातले राजेश आणि मंगेश हे दोघे लहानपासूनचे मित्र. एकाच शाळेत नसले तरी एकाच चाळीत शेजारी होते. नीलमची ओळख कॉलेजमधली, त्यात मात्र तिघे एकत्र होते. फक्त नीलम कॉमर्सला होती आणि हे दोघे आर्टला होते. शाखा वेगळ्या असल्या तरी त्यांचं भेटणं असायचं रोज. आता नीलम आणि त्याची ओळख कशी?
विला असताना एक नाटक 11वीला असताना एक नाटक बसवलं होतं कॉलेजमध्ये. त्यात या तिघांनी भाग घेतला होता. राजेशला मुळातच आवड अभिनयाची. मंगेशने राजेश होता म्हणून स्वतःच नाव दिलं होतं नाटकात. तर नीलम एक फक्त टाइमपास करण्यासाठी म्हणून ते नाटक करत होती. नाटक पूर्ण तयार झालेलं, कॉस्टिंग तेवढी बाकी होती. राजेश छान अभिनय करायचे, त्यामुळे त्याला प्रमुख भूमिका होती. नाटक पौराणिक विषयावर आधारित होता. त्यात राजेश राजाचा रोल करत होता. राजेशच्या सांगण्यावरून मंगेशला प्रधानमंत्री केलं होतं. ऐनवेळी राणीची भूमिका करणारी आजारी पडली आणि फक्त टाइमपाससाठी आलेली नीलम, तिच्या वाटणीला राणीचा रोल आला. ती चांगली दिसायची म्हणून. नाटक छान बसलं आणि सगळ्यांना आवडलं सुद्धा. त्यांच्या तालिमी चालायच्या रोज. कॉलेजमध्ये रोज भेटणं व्हायचं तिघांचे. त्यातून मैत्री झाली तिघांची. नाटक संपलं तरी मैत्री राहिली. 11वी संपून 12वी सुरू झाली. नीलमचा तिचा असा ग्रुप होता, परंतु या दोघांबरोबर आपलं ट्युनिंग छान जुळते हे तिला समजलं होतं. मग काय 11वीत सुरू झाली फ्रेंडशिप. अगदी 15वी मध्ये कॉलेज सुटेपर्यंत होती. राजेश चाळीत राहणारा एक सर्वसामान्य मुलगा 4 वर्षाचा असताना एक दिवस अचानक कोणाला न सांगता त्याचे वडील कुठेतरी निघून गेले. का गेले ते फक्त आणि फक्त त्यांनाच ठाऊक. ते अजूनही परत आलेले नाहीत. छोट्या राजेशला राईने सांभाळलं. वडील अचानक निघून गेल्याने त्यांच्या बालमनावर परिणाम झालेला. तेव्हापासून राजेश काहीसा अबोल, जास्त कोणाशी मिसळणे नाही, फारच कमी बोलायचा. कधी कधी तर स्वतःमध्येच गुरफटलेला. साधा सरळ मार्गी, कोणाचा वाईट करू नये आणि कोणाविषयी वाईट चितू नये अशा मनाचा, पण खूप हळवा भावूक मनाच्या. रस्त्यावरच्या किती मुलांना तो मदत करायचा. स्वतः गरिबी होता तरी पोटाला चिमटा काढून त्यातला त्या मुलांना द्यायचा घास थोडा तरी. आईचा खूप जीव राजेशवर. कधी कधी तिला त्याच्या साधेपणाची चिंता वाटायची. कोणावरही विश्वास ठेवायचा लगेच, म्हणून राजेशला सगळे राजा बोलायचे. थँक्स टू मंगेश. कॉलेजमध्ये नाटक केल्यापासून आणि नाटकाच्या सवयीमुळे मंगेशने प्रथम राजेशला राजा बोलायला सुरुवात केली. मग हळूहळू संपूर्ण चाळ त्याला राजाच याच नावाने ओळखायला लागली. तरी सुद्धा तो राजाच होता. सगळ्यांना आवडायचा. तो काही वाईट गुण नव्हता त्यात. शिवाय गरीब मुलांना मदत करायचा. राजेश नावाने आणि मनाने सुद्धा राजा होता. मंगेश राजेशचा मित्र. चाळीस शेजारीच राहायची. स्वभाव मात्र राजाच्या उलट. अगदी मंगेश सगळ्यात मिसळून वागणारा, दुनियादारी माहीत असलेला, बडबड्या समोरचा अनोळखी असला तरी काही वेळातच त्याच्यासोबत ओळख करणारा. सांगायचं झालं तर एकदम मस्तमौला माणूस. त्यांच्या अशा स्वभावामुळे त्याचे खूप मित्र होते, पण राजेश त्याला जवळचा वाटायचा. तो समजून घ्यायचा राजेशला. जणू काही त्याला राजेशच्या मनातलं कळायचं. दोघांमध्ये एक गोष्ट कॉमन होती. कोणालाही मदत करायला तयार असायची नेहमी. आणि राहिली नीलम, या दोघांपासून भिन्न, सगळ्याच बाबतीत हुशार. इतर गोष्टीपेक्षा अभ्यासात जास्त आवड. पहिल्यापासून काहीतरी मोठं करून दाखवायचं हे ध्येय. घरची परिस्थिती श्रीमंतीची, त्यामुळे लगेच ते आणि लागेल तेव्हा हातात देण्याची घरच्यांची तयारी. त्यांचा गैरवापर कधी केला नाही नीलमने. बारीक शरीरयष्टीची, दिसायला एकदम अप्सरा वगैरे नसली तरी छान होती दिसायला. नाकी डोळी नीटस. एखादी आपली बेस्ट फ्रेंड असते ना, जिच्याबरोबर आपण आपले सिक्रेट पर्सनल मॅटर शेअर करतो ना, अगदी तशीच होती नीलम. कॉलेजमध्ये जास्त कोणाशी मुद्दाम मैत्री केली नाही तिने. होत्या त्या मैत्रिणी फक्त नाटकाच्या तालिमी सोबत. राजेश, मंगेश आणि यांची भेट झाली. राजेशचा स्वभाव आणि मंगेशची दुनियादारी आवडली तिला, म्हणून त्यांच्यासोबत दोस्ती आपोआप झाली तिची. ती कायमची तसे तिघे एकाच एरियामध्ये राहायची. राजेश, मंगेश 40 तिथून 15 मिनिटाच्या अंतरावर नीलमची सोसायटी होती. बहुतेकदा तिने कॉलेजमधून एकत्र घरी यायची. नीलमला चाळीतल्या त्यांच्या घरात खूप आवडायचं. कधी कधी परस्पर राजेशच्या घरी जायची नीलम त्यांच्या आईला भेटायला. राजेशची आई जेवण छान बनवायची. कधी सुट्टी असली की नीलम मुद्दाम राजेशच्या घरी जायची जेवायला. आता नीलमच्या घरी ते माहीत होतं. त्यांना राजेश आणि मंगेश बाबत माहिती होती, त्यामुळे त्यांना या मैत्रीत काहीच प्रॉब्लेम नव्हता. अशीच त्यांची मैत्री होती, छान अशी. त्यात खंड पडला तो कॉलेज संपल्यावर. नीलमला MBA साठी बंगलोरला जायचे होते. राजेश तसा अभ्यासात हुशार नव्हता. पास झाला तर तेच बरं झालं. त्याला कुठे जाता येणार नाही
त्याला कुठे जाता येणार होतं MBA साठी, शिवाय तेवढे पैसे आणि MBA साठी लागणारी हुशारी त्यात नव्हती. मग काय करणार? कॉलेज संपल्या नोकरीला लागला. नीलम पासून दूर होणं त्याला रुचलं नव्हतं. कसं ना 5 वर्षाची मैत्री कशी ब्रेकअप होणार पटकन. सुरुवातीला तसंच वाटलं राजेशला. राजेश इथे तर नीलम बेंगलोरला. मोबाईल काय साधा घरी फोनही नव्हता. राजेशकडे काही फोन वगैरे असतील तर ते मंगेशच्या घरी यायचे. मंगेशला राजेशचे मन कळायचं. त्यानेच मग स्वतः पैसे साठवून राजेशला एक सेकंड हँड मोबाईल घेऊन दिला. नकोच म्हणत होता राजेश, पण जबरदस्ती केली तेव्हा त्याला मोबाईल द्यावा लागला. नीलमकडे साहजिकच होता मोबाईल. मंगेशने लगेच तिला फोन लावला आणि या दोघांचे बोलणे पुन्हा सुरू झालं. 3 वर्ष होती नीलम बेंगलोरला. एकदाही मुंबईला आली नाही, पण या दोघांची बोलणं असायचं नेहमी. दिवसातून एकदा तरी मैत्री तुटू दिली नाही तिघांनी. दरम्यान राजेश आणि मंगेशला चांगला जॉब मिळाला होता. जरा लांब होता तरी सॅलरी बऱ्यापैकी ठीक होती. पैसे साठवून राजेशने स्वतःला आणि मंगेशला गिफ्ट म्हणून नवीन मोबाईल घेऊन दिला. रोज कॉल करायची नीलम. दिवसभरात काय काय झालं ते सांगायची राजेशला. कधी घरी असताना कॉल आला तर आईबरोबर गप्पा व्हायच्या. आईला बरं वाटायचं लांब जाऊन, पण राणी विसरली नाही आपल्याला. आणि राजाला सुद्धा नीलमला राजेशची आई राणी म्हणून हाक मारायची. कधी कधी मंगेश समोर बोलून दाखवायची. राजा आणि राणीचा जोडा छान दिसतो. मंगेश हसायचा. त्याला माहित होतं राजेशला नीलम खूप आवडायची. फक्त अबोल स्वभावामुळे तिला कधी बोलून दाखवलं नव्हतं. MBAचे शिक्षण पूर्ण करून नीलम मुंबईत आली आणि आल्या आल्या एका मोठ्या कंपनीत रुजू झाली. खूप हुशार नीलम. त्यामुळे फक्त 6 महिन्यातच तिची पोस्ट वाढून असिस्टंट मॅनेजर झाली. योगायोग बघा किती. नीलमचे ऑफिस आणि या दोघांच्या मित्राचे ऑफिस एकाच ठिकाणी, काही मिनिटाच्या अंतरावर. पुन्हा तिघे एकत्र आले. नीलमला कंपनीने प्रवासासाठी कार दिली होती. मग काय, कधी लवकर निघाले तर तिघे एकत्रच घरी जायचे. छान चाललेलं तिघांचं. नीलम आता खूप छान दिसायची. किती फरक पडला होता तिच्या पर्सनॅलिटीमध्ये. जास्त कॉन्फिडन्स झाली होती ती. पण आपला राजेश तसाच राहिला होता. अबोल. अजून पुढे 3 वर्ष निघून गेली. या तिघांची मैत्री जास्तच घट्ट झाली होती. ऑफिसमधून निघाले की नीलम सोबत घरी यायची. सुट्टी असली की नीलम राजेशकडे यायची आईला भेटायला. छान गप्पा जमायच्या. मग वरवरचेवर फिरायला जायचे तिघे. मंगेश कधी कधी मुद्दाम बहाणा काढून घरी थांबायचा दोघांना एकत्र काही वेळ मिळावा म्हणून. पण राजेश कसलं तिला मनातलं सांगतोय. मग मंगेशला काय राग यायचा. बोलून दाखवायचा राजेशला सरळ सरळ. राजेश फक्त हसण्यावर न्यायचा. त्यालाही वाटायचं एकदा तरी विचारावे लागेल तिला. असेच दिवस जात होते. त्यात पुन्हा खंड पडला तो नीलमच्या केरळ ट्रिपमुळे. ऑफिस दूर होती, शिवाय कामही होतं. पण त्याआधी मंगेश एक खबर लागली होती आणि ती म्हणजे नीलमच्या घरी तिच्या लग्नाची तयारी सुरू आहे याची. नीलम मोठ्या पोस्टवर होती, हुशार होती, सॅलरी चांगली होती. त्यामुळे समोरूनच तिला किती चांगलं स्थळ येत होतं. राजेशला याची कल्पना होती. त्याच्या मनात धाकधूक होती त्याचीच. त्याने ठरवलं होतं की आपणच तिला विचारू आधी. त्यात ती केरळला गेल्याने तो विचारू शकला नाही. 4 महिने चालली तिची केरळ ट्रिप. मुंबईला कधी आली ते सांगितलंच नाही. आणि सांगितलं तर ते थेट लग्न ठरल्याची बातमी. नीलमच्या लग्नाची बातमी ऐकल्यापासून राजेश जरा बावरलेला होता. ऑफिस ते घर, मंगेश आणि राजेशचा रोजचा प्रवास. नीलम आणि यांची भेट झाली तरच ते तिच्या कारणे घरी यायची, नाही तर ट्रेन आहेच. ट्रेनमध्ये किती गर्दी असली तरी या दोघांच्या गप्पा गोष्टी चालू असायच्या. मंगेश उभ्या त्या गर्दीत मस्करी भकस करत असायचं. त्यामुळे तो 1.5 तासाचा प्रवास छान व्हायचा. मात्र आज राजेश शांतच होता. त्यात आज अचानक विंडो सीट मिळालेली म्हणजे दरवाजाजवळ टेकून उभा राहायला भेटलं होतं. मंगेश सवयीप्रमाणे बडबड करत होता. राजेश ट्रेनमधून मागे पळणाऱ्या देखाव्याकडे पाहत होता. मंगेशने उगाचच 2-3दा त्याला हसवण्याचा प्रयत्न केला. पुरता फसला प्रयत्न. याचा अर्थात मंगेश नीलमच्या लग्नाची गोष्ट ठाऊक नव्हती आणि राजेश वा नीलम दोघांपैकी एकानेही त्याला सांगितलं नव्हतं. त्यामुळे त्याला राजेशच्या मूड ऑफचे कारण कळत नव्हतं. राजेश तसाच घरी आला, हातपाय धुतले आणि शांतपणे एका जागी जाऊन बसला. आई जेवण बनवत होती. राजेशला तिने आलेले पाहिलं. राजेश दमून आला की असाच एका कोपऱ्यात जाऊन शांत बसायचा. खिडकीतून बाहेर बघत बसायचा. घरात टीव्ही नाही, त्याला आवडत सुद्धा नव्हती टीव्हीची. आई सकाळपासून कामात, मग कशाला पाहिजे टीव्ही घरात. हा करमणुकीसाठी एक टेप रेकॉर्डर होता घरात, तो लावायचा कधीतरी. त्यात कॅसेट लावू शकत होते. वडिलांची आवडती बऱ्याच जुन्या गाण्याच्या कॅसेट होत्या राजेशच्या घरी. त्यात बहुतेक शास्त्रीय संगीताच्या. वडिलांची ती आवड राजेशला पण होती. शास्त्रीय संगीत ते लावून बसायचा कधी कधी. मंगेश बोलायचा की कशाला
रड गाणी लावतोस. राजेशची आई हसायची मनसोक्त, कारण काही गाणी मुद्दाम शोधून शोधून मंगेशने राजेशच्या मोबाईलमध्ये भरून ठेवली होती. फावल्या वेळातच राजेशला ऐकण्यासाठी त्यातून शोभा कार्टून यांचे याद पिया की आये हे गाणे राजेशला विशेष आवडायचे. आईला सुद्धा तेच गाणे जास्त आवडायचे. वरवरचे लावायचा ते गाणं. राजेश का आवडते असं विचारलं तर सांगायचा हे गाणं ऐकलं की सगळं ताण निघून जातो, शरीरातून मन फ्रेश होते. अगदी आज राजेश तसाच खिडकी बाहेर बघत बसला होता. राजा आई त्याच्या जवळ आली. राजेश त्याच्याच विचारात डोक्यावरून हात फिरवत आईने विचारलं, काय झालं रे राजा? राजेशने मान हलवून नकार दिला.